नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित गोरे आपल्या सर्वांचं अक्षय गोरे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET 2025 साठीचा गणित विषयाचा तिसरा गेस प्रश्नाचा सेट पाहणार आहेत। याच्या आधी आपण दोन गेस प्रश्नाचे सेट घेतलेले आहेत बघा। हे जे प्रश्न आहेत आपण प्रीवियस इयर क्वेश्चन म्हणजेच जे या आधीच्या वर्षी जे प्रश्न विचारले आहेत त्याच्यातून काढलेले आहेत। तर बघा, जे प्रश्न जास्तीत जास्त वेळा रिपीट झालेले आहेत, एकापेक्षा जास्त किंवा 2-3 वेळा जे रिपीट झालेत असे क्वेश्चन आपण कलेक्ट केलेले आहेत। तर बघा, सोबतच आपण इंग्लिशचे पण सिरीज चालू केलेले आहे। त्यामध्ये आपण प्रीपोजिशन आणि टेन्स हे चॅप्टर शिकलेलो आहेत। या चॅप्टरचे सगळे प्रीवियस इयर क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत, पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या। तर बघा, इंग्लिशच्या सुद्धा प्रत्येक व्हिडिओमधून तुमचा 1 मार्क कन्फर्म फिक्स होणार आहे। आणि दुसरा म्हणजे बघा, मानसशास्त्र हा जो विषय आहे हा TETच्या पेपरमध्ये गेम चेंजर ठरणार असतो। तर मानसशास्त्राच्या विषयासाठी आपण काय केलेलं आहे, आपला जो अक्षय गोरे हा प्ले स्टोर ॲप आहे त्यामध्ये बघा आपण मानसशास्त्राचा 2.5 तासाचा फास्ट ट्रॅकची रिव्हिजनची बॅच आपण बनवलेली आहे, ज्यामध्ये बघा मानसशास्त्राच्या प्रत्येक टॉपिकला आपण टच केलेला आहे। TET 2024 मध्ये यापैकी बघा 30 पैकी 19 प्रश्न या कोर्समधून आलेले आहेत। हा कोर्स सध्याला 199 मध्ये उपलब्ध आहे। आणि दुसरा म्हणजे मानसशास्त्राचा 250+ MCQचा कोर्स आपण बनवलेला आहे, जो फक्त 21 रुपयामध्ये आपल्या अक्षय गोरे या प्ले स्टोर ॲपमध्ये उपलब्ध आहे। तर तुम्ही तो परचेस करू शकता। मी ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। प्रश्न पहिला काय दिलाय बघा, 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती? रस्त्याचे क्षेत्रफळ विचारले आपल्याला। तर बघा, आपण एक आकृती तयार करून घेऊ। बाग दिलेली आहे आयताकृती, त्याची लांबी दिली आहे 50 आणि रुंदी आहे 30। तर काय करायचं आपल्याला, या बागेच्या चारही बाजूने 5 मीटरचा रस्ता तयार करायचा आहे। समजा इथून 5 मीटर सोडले, असा बनवला बरोबर, हा 5 मीटर। त्याच्यानंतर इथून पण 5 मीटर सोडले, इथून इथपर्यंत बनवलं, इथून इकडपर्यंत पण 5 मीटर सोडले, असा रस्ता बनवला, आणि तसंच इकडं पण 5 मीटर सोडून असा रस्ता बनवला। तर बघा, आपल्याला रस्ता कंप्लीट करण्यासाठी हे पॉईंट पुढे एक्सटेंड करावे लागतील बरोबर, हे पॉईंट पुढे एक्सटेंड करावे लागतील। म्हणजे हे जर रेषा आपण पुढे एक्सटेंड केल्या तर अशा प्रकारचा रस्ता तयार होईल। हा जो इंटरसेक्शन आहे, याच्या आतमध्ये रस्ता तयार झालेला आहे। तर प्रत्येकाचं माप किती दिलं आहे, 5 मीटर। आता आपल्याला जर नवीन माप काढायची म्हणजे तर काय करावं लागेल बघा, लांबी किती दिलेली आहे बागेची, इथून इथपर्यंत 50। त्या लांबीमध्ये इकडचे 5 मीटर आणि इकडचे 5 मीटर म्हणजे एकूण 10 मीटर जर ॲड केले तर एकूण माप किती होईल, 60 मीटर। इथून इथपर्यंत 60 मीटर होईल बरोबर। तसंच रुंदीमध्ये बघा, रुंदी इथून इथपर्यंत 30 मीटर आहे, वर 5 मीटर आणि खालचे 5 मीटर म्हणजे 10 मीटर जर ॲड केले तर नवीन रुंदी किती तयार होणार आहे, 40 मीटर बरोबर। आपल्याला काय विचारलेलं आहे, रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ म्हणजे फक्त हा पार्ट विचारला आहे। म्हणजे हे बघा, हा जो बागेचा क्षेत्रफळ आहे, हा सोडून जो शिल्लक भाग आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलंय, म्हणजे रस्त्याचं क्षेत्रफळ। तर याच्यासाठी काय करावं लागेल, पहिल्यांदा आपण टोटल क्षेत्रफळ काढून घेऊ। टोटल क्षेत्रफळ म्हणजे काय असणार आहे, 60/40 हा नवीन आयत जो तयार झाला आहे 60/40चा, त्याचं क्षेत्रफळ काढून घेऊ। क्षेत्रफळाचा फॉर्म्युला लांबी गुणिले रुंदी, 60 गुणिले 40 म्हणजे 2400 मीटर स्क्वेअर आलं। आणि त्याच्यानंतर काय करू, बागेचं क्षेत्रफळ काय असणार आहे, एरिया ऑफ गार्डन काय असणार आहे, 50/30, कारण तो पण आयत आहे। 50/30 म्हणजे किती आलं, 1500 मीटर स्क्वेअर। आपल्याला काय विचारलंय, रस्त्याचं। तर बघा, बागेचं क्षेत्रफळ जर टोटलमधून आपण वजा केलं तर रस्त्याचं क्षेत्रफळ येईल। म्हणजे 2400 वजा जर 1500 केलं तर रस्त्याचं क्षेत्रफळ काय येणार आहे, 900 मीटर स्क्वेअर हे आपलं उत्तर असेल। त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू। पुढचा क्वेश्चन काय दिला बघा, समभुज चौकोनाचा हा प्रश्न आहे। TET मध्ये चौकोनावर भरपूर प्रश्न आलेले आहेत आणि त्यातल्या TETचा फेवरेट जर प्रकार म्हणलं चौकोनाचा तर तो आहे समभुज चौकोन। काय दिलेला आहे प्रश्न, समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू 61 सेंटीमीटर आहे, त्याचा एक कर्ण 22 सेंटीमीटर लांबीचा असेल तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती? तर बघा, चौकोनाचे वेगवेगळे प्रकार पडतात। आता प्रत्येक प्रकार काय आपण एका व्हिडिओमध्ये सिंगल व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाहीत, पण हा जो प्रकार आहे समभुज चौकोन हा पेपरमध्ये रिपीटेडली विचारलेला आहे, त्याच्यामुळे आपण हा घेतलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, समभुज चौकोनाच्या प्रॉपर्टीज पाहू। असंच आपण एक चौकोन ॲड करत जाऊ, म्हणजे वेगवेगळ्या ज्या आकृत्या आहेत ज्या TET मध्ये जास्त विचारलेल्या आहेत त्या आपण ॲड करत जाऊ। तर आता बघू, आपण सर्वात आधी काय करू, समभुज चौकोन जो आहे त्याच्या प्रॉपर्टीज बघू। आपल्याला काय विचारलंय, चौकोनाचं क्षेत्रफळ, तर क्षेत्रफळाचा आपल्याला फॉर्म्युला माहित असला पाहिजे बरोबर। त्याच्यानंतर वेगवेगळे काय त्याच्या प्रॉपर्टीज आहेत ते पाहू। काय दिले बघा,
समभुज चौकोनाचे गुणधर्म, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, रोम्बस म्हणतात समभुज चौकोनाला. पहिली प्रॉपर्टी आहे सर्व भुजा समान असतात, चारीच्या चारी भुजा समान असणार आहेत. त्यानंतर विरुद्ध कोन जे असतात ते समान असतात. विरुद्ध कोन समजा हा जर समभुज चौकोन असेल तर हा अँगल ए आहे आणि हा अँगल बी आहे समजा, तर दोन्ही सेम असणार आहेत. हा जर सी असेल आणि हा डी असेल तर दोन्ही सेम असणार आहेत, ऑपोजिट अँगल सेम असणार आहेत. त्यानंतर विरुद्ध भुजा समांतर असतात. ही भुजा म्हणजे ही बाजू आणि ही बाजू एकमेकाला पॅरलल असणार आहेत. आणि तसंच वरची जी बाजू आहे ही बाजू आणि ही खालची बाजू ती पण एकमेकाला पॅरलल असेल. चौथं काय दिली प्रॉपर्टी, कर्ण एकमेकांना समद्विभाजित करतात. कर्ण काय करतात, एकमेकांना समद्विभाजित म्हणजे काय बघा, दोन्ही कर्ण एकमेकांना समान दोन भागात विभाजतात. ही प्रॉपर्टी आपल्याला आजचे एक्झाम्पल सोडवण्यासाठी महत्त्वाची आहे. दोन्ही कर्ण काय करतात, एकमेकांना समान दोन भागात विभाजतात. त्यानंतर बघा कर्ण परस्पर लंब असतात. ही प्रॉपर्टी पण महत्त्वाची आहे. कर्ण परस्पर लंब असतात म्हणजे काय बघा, समभुज चौकोनाचे दोन्ही कर्ण 90 अंशात छेदतात, 90 अंशात छेदतात. त्यानंतर बघा क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र म्हणजे 1/2 गुणिले पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण. हा एकच फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, 1/2 गुणिले पहिला कर्ण म्हणजे डायगोनल 1 आणि दुसरा कर्ण म्हणजे डायगोनल 2. त्याच्यानंतर विशेष गुणधर्म काय आहे बघा, याचा विशेष गुणधर्म जर सर्व कोन 90 डिग्री झाले, समभुज चौकोनाचे जर सर्व कोन 90 डिग्री झाले तर त्याला काय म्हणतात, चौरस, त्याला स्क्वेअर म्हणतात. बरोबर. त्यानंतर कर्णाची जी लांबी असते ती वेगवेगळी असते. दोन्ही कर्ण आहेत, जे दोन्ही कर्ण आहेत त्यांची लांबी समान नसते. समान कुठं असते, फक्त चौरसात समान असते. बरोबर. आणि चौरस कधी बनणार आहे, ज्यावेळेस समभुज चौकोनाचे चारही अँगल 90 डिग्री होतील त्यावेळेस तो चौरस बनेल आणि त्या टायमिंगला कर्णाची लांबी समान असेल. पण जनरली समभुज चौकोनात कर्णाची लांबी समान नसते. आणि शेवटचा काय दिलेला आहे बघा गुणधर्म, समभुज चौकोन हा चतुर्भुजाचा एक विशेष प्रकार आहे, म्हणजे चौकोनाचा एक विशेष प्रकार असं दिलेला आहे. तर आपल्यासाठी आज कुठले कुठले प्रॉपर्टीज महत्त्वाचे आहेत. पहिला तर हा फॉर्म्युला, समभुज चौकोनाचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू d1 इंटू d2 म्हणजे 1/2 गुणिले पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी बघा, कर्ण जे असतात समभुज चौकोनाचे ते एकमेकाला लंब असतात, परपेंडिक्युलर असतात, 90 अंशात छेदतात. आणि तिसरी प्रॉपर्टी, कर्ण एकमेकांना समद्विभाजित करतात म्हणजेच दोन्ही कर्ण एकमेकांना समान दोन भागात विभाजतात. तर या प्रॉपर्टीचा वापर करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. पहिल्यांदा काय करू आपण, तो चौकोन काढून घेऊ. समभुज चौकोन समजा हा काढलाय, इथं या चारी बाजू समान आहेत. चारी बाजू कोणत्या आहेत बघा, 61 दिलेले आहे आपल्याला, 61 सेंटीमीटर दिली प्रत्येक बाजू. चारी बाजू काय असणार मग 61 सेंटीमीटरच, करेक्ट. चारी बाजू समान असतात. त्यानंतर काय दिलंय, एक कर्ण 22 सेंटीमीटर लांबीचा आहे. कर्ण काढून घेऊ आपण, एक मिनिट. पहिला कर्ण काढून घेऊ आपण हा, आणि दुसरा कर्ण समजा हा दुसरा कर्ण आहे. त्यातल्या एका कर्णाची आपल्याला लांबी दिलेली आहे. एका कर्णाची लांबी दिली समजा ही आहे, या कर्णाची लांबी आपल्याला माहिती आहे 22. इथून इथपर्यंत लांबी किती आहे, 22 आहे. आणि आपल्याला काय करावं लागेल, क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, एरिया इज इक्वल टू हाफ इंटू d1 इंटू d2 म्हणजे पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण. आपल्याला पहिला कर्ण माहिती आहे, एक कर्ण 22 सेंटीमीटर आहे. आपल्याला जर एरिया काढायचा असेल, क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला दुसरा कर्ण माहीत करावा लागेल. तर तो कसा माहीत करून घ्यायचा बघा, चारी पण बाजू 61 आहेत. त्याच्यानंतर एक कर्ण 22 दिलेला आहे. आपल्याला समभुज चौकोनाची एक प्रॉपर्टी आता माहीत झालेली आहे, 90 डिग्रीमध्ये कर्ण छेदत असतात. म्हणजे बघा सगळीकडे 90 डिग्रीचा कोन करतात हे चारी बाजूला, 90 म्हणजेच बघा तुम्ही इथं जर ऑब्झर्वेशन केलं, ही जर आकृती बघितली तुम्ही, एक मिनिट, ही जर आकृती बघितली तर हा काय झाला, काटकोन त्रिकोण झालाय का, इथं 90 डिग्री आहे, काटकोन त्रिकोण झाला का नाही, बरोबर. तर आपल्याला काटकोन त्रिकोणाचा म्हणजेच पायथागोरसच्या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. आणि दुसरं म्हणजे बघा, जे कर्ण आहेत ते समद्विभाजित करतात असं सांगितलं होतं. म्हणजे हा जर टोटल 22 असेल तर इथून इथपर्यंत किती असणार आहे, 11, आणि इथून इथपर्यंत परत 11 असणार आहे. म्हणजे इथून इथपर्यंत लेंथ त्याची 11 असणार आहे आणि खाली पण 11 असणार आहे. हा जो त्रिकोण तयार झाला आता नवीन, त्याच्यामध्ये बघा हा जो पाया आहे तो 11 आहे. त्रिकोण म्हणजे काटकोन करणारी जी बाजू आहे त्याच्या पुढची बाजू काय असते, कर्ण. काटकोन करणारी त्याच्या पुढची बाजू असते कर्ण, तो आहे 61 सेंटीमीटर. आपल्याला काढायची ही बाजू, बरोबर. तर बघा आपल्याला माहिती आहे पायथागोरसचा थेरम काय, कर्ण वर्ग बरोबर म्हणजे 61चा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, पायाचा वर्ग 11चा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. उंचीचा वर्ग म्हणजे समजा इथं उंचीच लिहू, उंचीचा वर्ग. तर बघा 61चा वर्ग वजा 11चा वर्ग बरोबर काय येणार आहे, उंचीचा वर्ग येणार आहे.
बरोबर, उंचीचा वर्ग. तर आता तुम्हाला जर इथं अल्जेब्राची आयडेंटिटी पार्ट नसेल, अल्जेब्राचा जो फॉर्म्युला आहे तो पार्ट नसेल, तर तुम्हाला 61चा वर्ग काढावा लागेल, 11चा वर्ग काढावा लागेल. पण एखाद्याला जर तो फॉर्म्युला माहिती आहे तर इथं डायरेक्ट ऑब्झर्वेशन कळू शकतो. एचा वर्ग वजा बीचा वर्ग हा फॉर्मॅट आहे. एचा वर्ग वजा बीचा वर्ग हा फॉर्मॅट आहे. त्याला आपण कसं लिहू शकतो? ए प्लस बी गुणुले ए मायनस बी, ए प्लस बी गुणुले ए मायनस बी. तर बघा ए प्लस बी म्हणजे काय? 61 अधिक 11, 61 अधिक 11 गुणुले 61 वजा 11 बरोबर उंचीचा वर्ग आलेला आहे. बरोबर, 61 अधिक 11 जर केलं तर किती येणार आहे? 72 आणि गुणुले 61 वजा 11 जर केलं तर किती येणार आहे? 50. बरोबर, म्हणजे 72 गुणुले 50 उंचीचा वर्ग येणार आहे. एक मिनिट हे इरेज करतो. 72 गुणुले 50 हा उंचीचा वर्ग येणार आहे. 72 गुणुले 50 बरोबर उंची कशाची? ती जी काटकोन त्रिकोण आहे त्या उंचीचा वर्ग येणार आहे. जर इथं गुणाकार केला तर काय करायचं बघा, 50 ज्यावेळेस आपण एखाद्या संख्येला गुणतो तर काय करायचं? ही जी संख्या आहे त्याला 2 शून्य द्यायची आणि 2 न भागायचं. म्हणजे बघा थोडक्यात काय म्हणतो मी, 72 गुणुले आपण 50ला 100/2 लिहू शकतो. बरोबर, म्हणजे 2 न भागलं तर 36 आलं आणि 2 शून्य वाढून द्यायचे म्हणजे 3600 आलं. 3600 काय आलेला आहे? उंचीचा वर्ग आलेला आहे 3600. मग आपण जर उंची काढली म्हणजे जर हाईट काढली तर किती येणार आहे? 3600चा वर्गमूळ जर घेतलं तर किती येणार आहे? 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर आलं. तर बघा हा जो दुसरा कर्ण आहे, दुसरा जो कर्ण आहे त्याच्यापैकी इथून इथपर्यंत जी व्हॅल्यू आहे ही 60 आलेली आहे. इथून इथपर्यंतची व्हॅल्यू 60 आलेली आहे. तर एकूण कर्ण किती असणार आहे? हा निम्मा आहे म्हणजे टोटल किती असणार आहे? 120 असणार का? बरोबर आहे. हा जर 22 होता तर हा 11 निम्मा झाला आणि इकडे 11 निम्मा झाला म्हणलं होतं मी. कर्ण काय करतात? समद्विभाजित करत असतात. त्यामुळं एवढी जर बाजू 60 असेल तर ही पण 60 असणार आहे. म्हणजे एकूण कर्ण किती झाला? 120. पहिला कर्ण एकूण किती दिलता आपल्याला? 22 दिलता आणि दुसरा कर्ण आपल्याला 120 मिळाला. तर आता फॉर्म्युल्यात जर आपण व्हॅल्यू ठेवली, तर काय येणार आहे? 1/2 गुणुले 1/2 गुणुले पहिला कर्ण काय? 22 आणि दुसरा कर्ण काय असणार आहे? 120. भागाकार जर केला 11चा भाग जाईल. बरोबर, 11 11 121 आणि त्याच्यात अजून 11 जर ऍड केलं तर 132 येईल. म्हणजे 1320 उत्तर येईल आपलं. 1320 सेंटीमीटर स्क्वेअर हे एरिया येणार आहे समभुज चौकोनाचा. बघा इथंच एक छोटं ऑब्झर्वेशन आहे. तुम्हाला जर ही स्टेप गाळायची असेल, कुठली? कर्ण काढायची, म्हणजे तुम्हाला जर पायथागोरसचा ट्रिपलेट माहीत असेल, पायथागोरसचा त्रिकूट माहीत असेल, बघा 11 60 आणि 61 हे पायथागोरसचं ट्रिपलेट असतं. म्हणजे 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग जर केला आपण तर 61चा वर्ग येतो. जसं 3 4 5 हे त्रिकूट आहे तसं 11 60 61 हे पण त्रिकूट आहे. मग या ट्रायंगलमध्ये आपल्याला माहित होतं हे 11 आहे, त्याच्यानंतर हे 61 आहे. आपल्याला ही बाजू काढायची होती तर उरलेली बाजू काय असणार? 60 असणार. 11 माहित होती, 61 माहित होती, 11 61 माहित होती, तर ही बाजू डायरेक्ट 60 आली असती जर तुम्हाला त्रिकूट माहित असलं असतं. पण एखाद्याला जर त्रिकूट माहित नाही तर काय करू शकतो? पायथागोरस वापरला आपण आणि ट्रॅडिशनल मेथडनं आपण उत्तर काढलं. उत्तर काय आलं आपलं? 1320. पुढचं एक्झाम्पल बघू. हे जे प्रॉपर्टीज आहेत ते तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत. समभुज चौकोनावर वारंवार प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर बघा हा प्रश्न देखील 2018 आणि 2021 दोन वेळास विचारलेला आहे. तुम्हाला ट्रिकनं पण सांगतो आणि मेथड पण सांगतो याची. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216 126 आणि 162 वह्या आहेत. त्या पेट्यांमधील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्या लागतील? जास्तीत जास्त वह्या म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? HCF म्हणजेच मसावी घ्यावी लागते. तर बघा पहिली मेथड सांगतो तुम्हाला, ट्रिक सांगतो पहिल्यानंतर. ट्रिक म्हणण्यापेक्षा ती मेथडच आहे, पण ज्यांना ती मेथड माहीत नाही ते काय करतात लोक? ते त्याला ट्रिक समजतात. तर बघा ट्रिक समजा किंवा मेथड समजा. 3 व्हॅल्यू दिल्या 216 126 आणि 162. ही ट्रिक मी आपल्या शॉर्टमध्ये पण अपलोड केलेली आहे. तर याचा आपल्याला जर मसावी काढायचा असेल तर काय करायचं? सगळ्यात आधी तुम्हाला आता माहीतच नाही समजा मसावी कसा काढायचा. मूळ अवयव पद्धत असते बरोबर, ती तुम्हाला पद्धतच माहीत नाही. मूळ अवयवाचे भाग कसे पाडायचे काहीच माहीत नाही तुम्हाला. फक्त तुम्हाला जर मसावी काढायचं एवढंच माहिती आहे तर डायरेक्ट साध्या वजाबाकीनं पण काढू शकतो. हे दोन संख्या त्यातला वजाबाकी करायची. 216 वजा 126, 216 वजा 126 0 आलं. 11 मधून 2 गेलं 9 म्हणजे 90 आली वजाबाकी बरोबर. आणि ह्या दोन संख्या त्यांची पण वजाबाकी करायची. 162 वजा 126 वजाबाकी किती येणार आहे? 12 मधून 6 गेले 6 चला 1 36 आणि 36. हे दोन डिफरन्स आपल्याला भेटलेत, दोन फरक भेटलेत. या दोन फरकांपैकी लहान फरक कोणता आहे? लहान फरक आहे 36. तर आपला जो मसावी असणार आहे तो एक तर 36 असणार किंवा 36चा अवयव असणार. मग हे कसं कन्फर्म करायचं? तर 36 न या तिन्ही संख्येला भाग देऊन बघायचा.
36 या तिन्ही संख्येला भाग देऊन बघायचा. 36 216ला भाग जातो का? बघा 36 126ला भाग जातो का? 36 2 72, 72 2 144 याला भाग जात नाही. यापैकी एका जरी संख्येला 36 भाग जात नसेल तर 36 उत्तर नसतं. 36चा पुढचा अवयव बघायचा. 36चा अवयव कोणता आहे? 18. 18ने भाग घालून बघा. 18ने जर 216ला भाग घातला, 18 1 18 उरले 3, 18 2 36 पूर्ण भाग जातो. 18 7 26 असे. त्यानंतर 162, 18 90 डायरेक्ट भाग जातो. त्यामुळे उत्तर काय असणार आपलं? 18 उत्तर असणार आहे. उत्तर असणार आहे 18. उत्तरात 36 पण आहे, इथं कन्फ्युजन व्हायचं नाही. तर ही झाली ट्रिक. आता तुम्हाला मी मेथड सांगतो. नेमकं HCF म्हणजेच मसावी कसा काढतात मुळाव्या पद्धतीनं. लसावी आणि मसावी यासाठी बेस्ट मेथड म्हणलं तर प्राईम फॅक्टरायझेशन मेथड राहते. मुळाव्या पद्धत. काय करायचं? 216 126 आणि 162 यापैकी कुठलीही मेथड वापरा, आपला मतलब फक्त उत्तर येण्याचे आहे. ठीक आहे. नाहीतर सगळ्यात तुम्हाला काहीच कळलं नाही गेलं, डायरेक्ट ऑप्शननं भाग देऊन बघायचा. सगळ्यात जो लहान ऑप्शन असतो म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायचा असतो आपल्याला, बरोबर. ज्या ऑप्शननं भाग जातो ते तर HCF असणार आहे. समजा 2 ऑप्शननं भाग जातोय, 36 पण जातोय आणि 18 पण जातोय. 36 पण जातोय आणि 18 पण जातोय, तर त्यातला हायेस्ट फॅक्टर जो असतो तो आपलं उत्तर असतो, म्हणजे 36 असणार, बरोबर. तर काय करायचं बघा, मेन मेथड जर वापरायची असेल तुम्हाला तर या सर्व संख्येला मुळाव्यामध्ये ब्रेक करायचं. म्हणजे कसं, याला कसं लिहू शकतो आपण? 2 गुणिले, इथं जर भाग घातला 92 20 उरले 1 108 आलं, बरोबर. 2 गुणिले इथं 3चा भाग जातो, 3 गुणिले 3 त्रिक 9 उरलं 1 3 6 18 36, बरोबर. त्याच्यानंतर 2 गुणिले 3 गुणिले 36ला आपण कसं लिहू शकतो? 4 9 36. 4 9 36 म्हणजे 4 म्हणजे काय? 2चा वर्ग आणि 9 म्हणजे काय? 3चा वर्ग. ठीक आहे. तर याला बघा 2चा पॉवर इथं 1 असतो, काहीच नाही म्हणजे 3चा पॉवर 1 असतो. 2चा पॉवर 1 गुणिले 2चा पॉवर 2 म्हणजे 2चा पॉवर 3 आणि 3चा पॉवर 1 गुणिले 3चा पॉवर 2 म्हणजे 3चा पॉवर 3. हे झाले त्याचे फॅक्टर. तर असेच फॅक्टर आपण शोधतो. 126चा पण शोधावा लागेल. 126ला पण 2 न भाग गेला, किती उरणार आहे? 63 उरणार आहे, बरोबर. 63लाच पुढं कसं लिहू शकतो? 2 गुणिले 7 9 63 म्हणजे 7 गुणिले 3चा वर्ग. इथपर्यंत आलो म्हणजे मूळ अवयवामध्ये आपण ब्रेक करायलोय. त्याच्यानंतर 162ला पण तसंच करू. 2 गुणिले 81 आहे का? बरोबर. आणि त्याच्यानंतर 2 गुणिले 81 म्हणजे काय आहे? 3 त्रिक 9 त्रिक 27 त्रिक 81 म्हणजे 3चा चौथा घात आहे. प्रत्येकाला प्राईम फॅक्टरमध्ये आपण ब्रेक केलं. 2चा पॉवर काय नाही म्हणजे 1 असतो, इथं पण 1 असतो. आता इथून आपल्याला लसावी पण काढता येतो आणि मसावी पण काढता येतो. जर तुम्ही मूळ अवयव पाडले तर लसावी पण काढता येतो आणि मसावी पण काढता येतो. कसा काढायचा? HCF जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? HCF बरोबर H म्हणजे हायेस्ट असतं. हायेस्ट असल्यामुळे काय करायचं? या ज्या संख्या आहेत या मूळ जे अवयवच्या मूळ जे आपण अवयव पाडलेले त्याचे लोएस्ट पॉवर घ्यायचे. 2चा लोएस्ट पॉवर काय? 2चा पॉवर 1. त्याच्यानंतर 3चा लोएस्ट पॉवर काय? 3चा पॉवर इथं कुठे दिसतोय? 3चा पॉवर 3, 3चा पॉवर 2, 3चा पॉवर 4 म्हणजे 3चा पॉवर 2 हा लोएस्ट आहे. त्याच्यानंतर इथं 7 नाही, इथं पण 7 नाही, इथं 7चा पॉवर 1 आहे. 7 नाही म्हणजे 7चा पॉवर 0 असतो, बरोबर. कुठल्याही संख्येचा 0वा घात म्हणजे 1 असतो, त्यामुळे 7चा पॉवर 0 घेतला, बरोबर. 2 गुणिले 3 त्रिक 9 आणि 7चा पॉवर 0 म्हणजे 1. उत्तर किती आलं? 18. तर हा झाला HCF. आणि याच्या उलट जर तुम्हाला LCM काढायचं असेल, LCM मध्ये नावात लिस्ट असतं, बरोबर. LCM म्हणजे नावात लिस्ट आहे. तर काय करायचं? हे फॅक्टर ज्यावेळेस आपण इकडे घेतोय त्यावेळेस जास्त पॉवर असलेले घ्यायचे, बरोबर. इथं आपण 2चा पॉवर पहिला घात घेतला होता, 2चा पहिला घात घेतला होता. आता LCM जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? 2चा जास्त असलेला घात, इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे आणि इथं 3 आहे, मग आपण इथं 2चा पॉवर तिसरा घेणार, बरोबर. असं तुम्ही LCM काढू शकता. सेम अशीच पद्धत आहे, फक्त इकडे कमी घात घ्यायचे, इकडे जास्त घ्यायचे, बरोबर. पुढचं एक्झाम्पल पाहू. 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? हा प्रश्न 2017, 2018, 2021 3 वेळा रिपीट झालेला आहे. 2017ला 36 व्हॅल्यू दिली होती, 2018ला 48 व्हॅल्यू दिली होती आणि 2021ला 56 व्हॅल्यू दिली आहे. वाटलं तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये चेक पण करा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला 100% यावरची पण दिसेल. तर बघा, समान वाटप करायच्यात आपल्याला. 56 वस्तू समान वाटप करायच्यात. तर मी शॉर्टमध्ये पण हा सांगितला होता. 56 वस्तू समजा एका व्यक्तीला दिल्या तर त्याला किती भेटतील? 56 वस्तू भेटतील, बरोबर. 2 व्यक्तीला दिल्या तर प्रत्येकाला 28 28 भेटतील. तिघांना जर दिल्या तर 3 1 3 उरले 2, बरोबर. तिघांना जातो का भाग? नाही. त्याच्यानंतर 4 व्यक्तीला जर आपण दिल्या, 4 व्यक्तीला जर दिल्या 4 1 4 14 चौक 56 म्हणजे बघा हे जे काही यायला लागलेत हे 56चे फॅक्टर यायला लागलेले आहेत. म्हणजे असं करत करत 56 व्यक्तीला दिल्या तर प्रत्येकाला 1 1 वस्तू मिळेल. याचा अर्थ काय असतो? ह्या प्रश्नाचा अर्थ काय असतो? आपल्याला 56चे अवयव शोधायचे असतात. अवयव कसे शोधायचे बघा. आता सगळ्यात सोपी मेथड सांगतो तुम्हाला. समान वस्तू वाटायचा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला फक्त अवयव शोधायचे असतात. कसे शोधायचे बघा. 56 लिहिलंय. 56ला काय करू आपण? ब्रेक करायचं. कुठल्याही संख्येचा पहिला अवयव असतो 1 आणि शेवटचा अवयव असतो ती संख्या स्वतःच.
ठीक आहे. त्याच्यानंतर 56 युनिट डिजिटला 6 आहे म्हणजे 2 ने भाग जाणार. विभाज्याच्या कसोट्या माहीत असल्या पाहिजे तुम्हाला. 2 ने भाग गेला, 2 ने जर 56 ला भाग गेला तर किती येईल उत्तर 28. 28 इकडे लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा 3 ने जातो का, 3 1 3 उरले 2 नाही जात बरोबर. 6 आणि 5 11 बेरीज नाही जात 3 ने. त्यानंतर 4 ने भाग घालू, 4 1 4 14 चौक 56 इथं 14 लिहिलं. इकडून वाढत चाललंय, इकडून कमी होत येईल, दिसलं तुम्हाला. त्याच्यानंतर बघा 5 ने जात नाही, 6 ने जाणार का नाही, 7 7 8 56 बरोबर. 7 7 49 7 8 56 इथं लिहिलं 7 इथं लिहिलं 8. त्याच्यानंतर आहे का अजून 7 8 56. त्याच्यानंतर डायरेक्ट 14 नच भाग जाणार आहे, आधीमध्ये कुठलाच जाणार नाही. 14 न जाणार, नंतर 28 न. म्हणजे बघा किती फॅक्टर आले, 1 2 3 4 5 6 7 8 8 फॅक्टर आले. आपलं उत्तर असणार आहे 8. ठीक आहे, उत्तर असणार आहे 8. पुढचं एक्झाम्पल बघू. अशा प्रकारचं एक्झाम्पल एक्सपेक्टेड आहे यावर्षी पण 3 वेळा विचारलेलं आहे. तयारी ठेवा. नेमकं तुम्हाला मेथड कुठली वापरायची सांगितलेली आहे. शेवटचं एक्झाम्पल घेऊ. महत्त्वाचं एक्झाम्पल आहे जॉमेट्रीमधील समांतर रेषा आणि छेदिका यावरचं हे एक्झाम्पल आहे. TET पेपर 2 2014ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. अशा प्रकारचे प्रश्न TETमध्ये सारखंच विचारलेले आहेत. समांतर रेषा आणि छेदिका, फक्त काय केलं आहे थोडा पॅटर्न चेंज आहे, पण समांतर रेषा आणि छेदिका प्रत्येक वेळेस विचारलेला आहे. याची तुम्हाला ट्रिक पण सांगतो आणि एक प्रॉपर मेथड पण सांगतो. तर काय दिलेलं आहे, अँगल ABO 40 डिग्री आहे. ABO हा 40 डिग्री आहे. त्यानंतर अँगल ODC हा 35 डिग्री आहे. आपल्याला विचारले काय, एक्सचं माप. एक्स म्हणजे इथून इथपर्यंत अँगल, इथून इथपर्यंत अँगल. तर बघा वर्तुळ असतो, वर्तुळाचं माप किती राहतं 360 डिग्री बरोबर. एक पूर्ण कोन नावाची कन्सेप्ट आहे. एक रेषा आहे समजा, ह्या रेषेला इथून सुरुवात केली आणि परत इथं चालू आपण, तर हा जो अँगल तयार होतो तो असतो 360 डिग्री. त्याला मराठीत म्हणतात पूर्ण कोन. मराठीत म्हणतात पूर्ण कोन, इंग्लिशमध्ये म्हणतात कम्प्लीट अँगल. तर बघा इथून इथपर्यंत आहे एक्स आणि इथून आपण जर जोडलं तर हा पूर्ण कम्प्लीट अँगल तयार होतो. जर आपण इकडचं माप काढून घेतलं, एवढं जर माप काढून घेतलं आणि 360 मधून जर हे वजा केलं, 360 मधून हे माप जर वजा केलं तर एक्सची व्हॅल्यू येईल बरोबर. म्हणजे पूर्ण कोणाचं माप किती असतं 360 डिग्री. आपण काय करू मग आता, पलीकडच्या बाजूचं माप काढून बघू कसं काढता येते. पहिल्यांदा तुम्हाला ट्रेडिशनल मेथड सांगतो मी. ट्रेडिशनल मेथड काय असणार आहे, शाळेत असताना आपण काय करत होतो, कन्स्ट्रक्शन करत होतो जॉमेट्रीमध्ये. तर इथं बघा AB आणि CD या दोन्हीला पण पॅरलल असलेली म्हणजे समांतर असणारी एक लाईन ह्या O पॉईंटमधून काढू आपण. म्हणजे अशी लाईन काढली आपण, 1 मिनिट, अशी एक लाईन आपण काढली बरोबर. ही दोन्हीला पण समांतर आहे. तर बघा याला नाव दिलं आपण, समजा PQ दिलं. AB आणि PQ हे दोन समांतर झाल्या. त्याच्यानंतर B आणि O ही काय झाली छेदिका. तर बघा हा जर अँगल 40 असेल तर हा किती असणार आहे, हा पण 40 असणार का. व्युत्क्रम कोण तुम्हाला माहित असेल, अल्टरनेट अँगल. तसंच हा जर 35 असेल तर हा अँगल उरलेला किती असणार आहे, हा पण 35 असणार आहे. उलट Z दिसायला असेल तुम्हाला, इथं पण Z तयार होईल. तुम्हाला मी पॅटर्न सांगितले होते, आपला जो पहिला व्हिडिओ होता जॉमेट्रीचा त्याच्यात तुम्हाला पॅटर्न सांगितले होते मी. हा Z दिसतोय, हा जर 40 असेल तर हा पण 40 असणार. आणि तसंच खाली पण एक अँगल तयार व्हायला आहे, तो झेडच व्हायला लागला, उलटा Z. इथं असं इथून इथपर्यंत आणि इथून परत एकदा. तर हा जर 35 असेल तर हा पण 35 असणार बरोबर. म्हणजे हा जर पूर्ण अँगल कॅल्क्युलेट केला तर या दोन्हीची बेरीज करावी लागेल, 40 डिग्री आणि 35 डिग्री. म्हणजे उत्तर काय येणार आहे 75 डिग्री बरोबर. 75 डिग्री कशाची व्हॅल्यू आलेली आहे, 75 डिग्री कशाची व्हॅल्यू आलेली आहे. तर हा जो अँगल आहे इकडचा, 1 मिनिट, हा जो अँगल आहे इकडचा याची व्हॅल्यू आहे 75 डिग्री. आपल्याला तो विचारलेला नाही, आपल्याला या कोणाचं माप विचारलंय म्हणजे एक्सचं. तर तुम्हाला मागाशी सांगितलं होतं पूर्ण कोणाचं माप असतं 360 डिग्री. त्यापैकी हा 75 आहे तर उरलेला किती असणार, 360 वजा 75 किती येणार आहे 285. 285 आपलं उत्तर असणार आहे. तर तुम्हाला जर ही मेथड करायची नसेल, ही ट्रॅडिशनल मेथड जर तुम्हाला करायची नसेल तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी, नीट लक्ष देऊ नये का. बघा इकडं आहे 40 डिग्री, हा आहे 40 डिग्री आणि हा आहे 35 डिग्री. ठीक आहे. हे जे अँगल बनायलेत हे डाव्या बाजूला बनायलेत इकडं बरोबर, इकडं. आणि हा जो अँगल आहे हा अँगल उजवीकडे आहे करेक्ट. शाळेत असताना तुम्ही कुठली एखादी गोष्ट प्रूव्ह करायची जर असेल थेरम वगैरे तर आपण एक शब्द वापरायचा बघा, LHS = RHS. डावी बाजू बरोबर उजवी बाजू. तर तीच ट्रिक आहे इथं. अशा ज्यावेळेस दोन समांतर रेषा दिल्या असतील आणि मध्ये अशा रेषा असतात त्या टायमिंगला बघा उजवीकडील कोणाची बेरीज बरोबर डावीकडील कोणाची बेरीज असते. म्हणजे मला काय म्हणायचंय, हा जो अँगल आहे समजा आता याला आपण नाव दिलं Y, हा जो अँगल आहे याला नाव दिलं Y, तर Y ची जी व्हॅल्यू असणार आहे ती डावीकडील
वाय उजवीकडे चाललाय बरोबर, वायचं तोंड उजवीकडे आहे, वायची जी व्हॅल्यू असणार आहे ती डावीकडे तोंड करून जे अँगल आहेत डावीकडं त्यांच्या बेरीज असणार आहे, म्हणजे 40 अधिक 35 किती आलं मग 75 आलं. मग हे जर 75 असेल तर हे किती येणार आहे 360 वजा 75. म्हणजे तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायची गरज पडणार नाही, व्युत्क्रम कोण त्याच्यानंतर संगत कोण असल्या गोष्टीत पडायचीच गरज पडणार नाही तुम्हाला जर ही नॉर्मल ट्रिक माहीत असेल बरोबर. इंग्लिशच्या तर मोजकेच व्हिडिओ येणार आहेत, त्या मोजक्याच व्हिडिओमधून तुम्हाला प्रश्न रिफ्लेक्ट झालेले दिसतील, कारण आपण PYQचं ॲनालिसिस केलेलं आहे. PYQचं ॲनालिसिस करून जे जास्तीत जास्त वेळा प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.